देतो ना, तसा राजांच्या काळात गावकरी पाटलाला निवडून द्यायचा. असंच पुरवडीकडे डोंगर दर्यात छोटस एक गाव होतं, ज्या गावाचं नाव होतं रांझा. काय? रांझा. आणि या रांझा गावात एक पाटील होता, ज्या पाटलाचं नाव होतं बाबाजी भिकाजी गुजर पाटील. हे वैदिक ब्राह्मण होते आणि यांना विजापूरच्या आदिलशाही पाटीलकी दिली होती. दिसायला एकदम जबरदस्त बॉडी. गावातून चालत जरी असला ना, पायात कोल्हापुरी पायदान, त्याच्या चपलाचा सुद्धा आवाज यायचा. कसा? कर. आणि पाटील आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी निघाला आणि शेताच्या बांधावरून चालू लागला. तशी वाऱ्याची झुळूक यायची आणि वाऱ्याची झुळूक आली की बाजरीच्या कणसावर कणी साधायचं, तसा कणसाचा सुद्धा आवाज यायचा. कसा? खळ 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 खळ. आणि पाटील आपल्यात बोलायचा, वा याला म्हणत धंदे पाटलाच. आपण सांगतो कोणाला? पाटील आपल्या रुबाबात बांधावून चालत असे आणि शेजारच्या बांधावर एक 17 वर्षाची तरुण मुलगी आपल्या बापाकडे आली होती. कपाळवरचं कुंकू पुसलेलं होतं. बापाचं नाव रामजी खोरे. बापाच्या शेतात बांधावर गवत कापत होती. तिचा समोर भाऊ होता, लिंबाच्या झाडाखाली खेळत होता, गणोजी नावाचा 10 वर्षाचा भाऊ. आणि पाटील बांधावरून चालला. पाटलाची नजर त्या माऊलीच्या देहावर पडली. बहुत खूप. आता मात्र पाटील त्या माऊलीकडे दबक्या पावलानं चालू लागला आणि ह्या माऊलीला चाहूल लागली. आपल्या पाठीमागून कुणीतरी आपला पाठलाग करतोय. पण तिला वाटलं असेल माझा भाऊ गणूजी. पण समोर पाहिलं तर गणूजी लिंबाच्या झाडाखाली बसलेला होता. आता मात्र ही माऊली घाबरली. माऊलीने पाठीमागा वळून पाहण्याचा क्षण आणि त्या बाबाजीरावनी त्या माऊलीच्या पदरावर हात टाकण्याचा क्षण एकच झाला. धारला बदल वाढला सर. आणि ही माऊली घाबरली. नाही पाटील, नाही, माझ्या पदरावर हात टाकू नका. हो पाटील, माझ्या पदरावर हात टाकू नका. अहो माझं सोन्यासारखं चरित्र आहे, माझ्या पदरावर हात टाकू नका. शेजारीच गणूजी होता. आपल्या भावाला हात लावली. ए गणू. तसा गणूजी धावत पळत आला. तोपर्यंत हा पाटील म्हणला, भावाने, अगं रांझा गाव आमचं पाटील, आमच्या गावात आमचं चालतं. पाटील म्हणील तसं गप गमन राहायचं नाही. पाटील, अहो पाटील, मी तुमच्या लेकीसारखी हो, माझ्या पदरावर हात टाकू नका. मी तुमच्या पाया पडतोय. थोबाड मी उचकायचं नाही. तोपर्यंत गणूजी आला आणि पाटलाला आपल्या बहिणीपासून बाजूला करू लागला. बहिणीला त्या पाटलापासून बाजूला करू लागला. तशा पाटलांनी 5 बोटे एकत्र केले आणि त्या 10 वर्षाच्या गणूजाच्या थोबाड्यात मारली. आणि तो 10 वर्षाचा गणूजी जागेवर बेशुद्ध पडला. आणि पाटील म्हणाला, ए पोरे, बोंबाबोंब करशील तर कत्तल करून टाकील. आणि भर दिवसा डावळ्या या माई माऊलीच्या पदरावर या हरामखोर बाबाजी भिकाजी गुजर पाटलानं हात टाकला. आणि पाटील मात्र जवळात निघून गेला. आणि इथं भिजलेल्या पाखरासारखा देह झाला होता त्या माऊलीचा. थरथर कापत होती. शेजारीच बापाची विहीर होती. विहिरीच्या कडेला गेली ती माऊली. 10 दिशाला पाहू लागली. मला कुणी पाहतोय का? माझ्या बापाचा मान सन्मान. माझा बाप गावातून जात असेल तर राम केल्या बिगर कुणी राहत नव्हतं. आता माझा बाप कोणत्या मानेनं या समाजासमोर जाईल. हे पांडुरंगा, अगं त्या द्रुपदीने आवाज दिला तर धावत पळत आला रे पांडुरंगा. पण माझ्याच वक्ताला कुठे गेला होता रे? कुठे गेला होता?
पांडुरंगा पांडुरंगा आई तुझ्या भावने तू तरी यायचं होतं, तो पण नाही आली तर जगून तरी काय करायचं. आणि ती माऊली स्वतःचा देह विहिरी ढकलून देण्यासाठी पुढे निघाली. तो भिसून पडलेला 10 वर्षाचा गणू जागा झाला तसा दाही दिशेला पाहू लागला. माझी ताई कुठे दिसते का, माझी ताई कुठे दिसते का, पण त्याची ताई कुठेच दिसली नाही. समोर विहिरीच्या कडेला दिसली. अरे काळजाचा ठाव घेणारे आर्त किंमत मारली. नाही 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 ताई तू विहिरीतून टाकायची नाही का ताई तू ते विहिरीतून टाकली ना तर रक्षा बंधनाच्या माझ्या मंगळावर टाकी कोण बनतो. ताई नाही ताई तू विहिरीतून टाकायची नाही. ताई घरला गेला तर आई बाबा विचारतील कन्या अरे गणताई कुठे गेली. अरे काय सांगायचं रे बेतांना काय सांगायचं. ताई मी मोठं झालो ना त्या बाबाजीरावचा भेदभक्त म्हणतो ना विहिरीतून टाकायची नाही. ताई मी पण आलो तुझ्यासोबत. आणि हा गुरुजी 10 वर्षात आपल्या ताईपर्यंत त्या माऊलीने स्वतःचा देह केव्हा